श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री शिवलीला अमृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदया अब्जा मिलिंद स्मरारी गजासे जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे स्कंद पुराणी सुत शौनकादिका प्रती सांगत त्रतो योगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र निंदुनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलविले जगद्दात्मा सदाशिव जयासी वंदती पद्मज प्रमाधव अमनायानी वासव स्तविती जासी सर्वदा शिवमहिमा नेनुनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नर मुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसा खरी ओले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा चिताभस्मांगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले जासी जे योग्य नाही बोलिले ते दिले गेने सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदीन तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी व्हाये सदा पाणी नाचत जावनी निज कीर्तनी भक्त देखदा नयनी बैसे अवघे देऊनी दैत्यासी देऊनियावर येणेची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभाग निधी पुरली आयुष्याची अवघी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्न पडती असंख्यात या गजप तापदान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेने निंदिला शिव दयाळ परम निर्दय जो दुर्जन खळ मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा असो दक्ष कन्या दक्षायनी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेने सर्व कन्या पंचवक्रा सन्मानेसी बोलविल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईनी यावरी बोले भाललोचन मुडानी प्रती ते धवा म्हणे मृगलोचने एक गौरी पद्मजनक सहोदरी लावण्ये मृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तो पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खळ तू जाताची तात्काळ अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन पहवे कल्पाती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पावा कदाही मान नंदीवरी आरुढोन दाक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभयामान ऋषी सुरवरी भरला असे आपुल्याल्या पूज्यस्थानी दैव बसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर जैसा उड्डगणात मिरवे अत्रिसूत तैसा दक्ष मध्ये विराजत शिवद्वेषी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखुनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पहाची नंदीवरुणी उतरुणी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रुमंडळा जगन्माता गुण निधान नहाळुनी पाहे पितृवचन म्हणे दुरे भरले नयन म्हणून न पाहावे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित इस कोणे बोलविले एथ कन्या आणि जामात दृष्टीमज नावडती आदिमाया प्रवण रूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी तिचा अपमान देखुनी भ्याले सकळ सुरवर म्हणती दक्ष फुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात अपमान देखुनी उमातेत क्रोधे संतप झाली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तेसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र वैकुंठ कैलास डळमळी कमळ भवांडी हाक वाजली कृतांत काप चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता
हाक घेऊनी शिवगण गेले शिवापाशी धावून, सांगती सर्व वर्तमान जे जे झाले दक्ष गृही. ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रळयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटापटीत आवेशे, तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रळय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र, एकत्र होऊनी प्रगटले. वाटे त्याचिया तेजात, चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडूत सडा होत नक्षत्रांचा. कुंभुनी बुडाली देख, चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलली क्षिती, दिवसा दिवा भीते भोभाती. दक्ष अंगीचा सर्व शक्ती निघूनी गेला तेधवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करुणी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धावनेला. 60 कोटी घन घेऊन मागूनी धावनला. अपर्णा जीवन पुढे शिवपित्र धावून, ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य, त्यावरी एकला लोटे कंठी रव. की विनायके घेतली धाव, अपार अही पाहुनी. आला देखुनी वीरभद्र, पळो लागले देव समग्र. अवदाने सांडुनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथुनिया. आकंतला त्रिलोक, प्रळय काळींचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोळक, शक्रादी देव कापती. एक मलमूत्र भय विसर्जिती, धोत्रे गळाली नेनती भिक्षिती. कुकुट रूपे रोहिणीपती, पळता झाला तेधवा. शिकी होऊनिया शिकी, पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी, बकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक, शशक होय रसनायक. कपोत होऊनिया अर्क, पळता झाला तेधवा. कैर होऊनी वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षिरूपे झडकरी, नवग्रह पळाले. ते मिद्दियावरी वीज पडत दक्षावरी, तेवी अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदिप्यमान, असलिता खेटक धनुष्य बाण. त्रिशूळ डमरू शोभयामान, सायुध ऐसा प्रगटला. कुशाचे पाडिले दात, बगदेवाचे नेत्र फोडित. खांडमिषा उपडित ऋत्विजांच्या तेधवा. चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर, तेने दक्ष पूतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळिला. देखुनिया विरूपाक्ष, भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष, पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्रे म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा, शिवद्वेषिया पाहे पा. विद्युत्प्राय असलिता तीव्र, ऊर्ध्वहस्ते महावीर. छेदिता झाला दक्ष शिर, प्रळय कठोर झाला. दक्षगिरी गगनी उसळले, वीरभद्रे पायातळी रगडिले. मग उमा धवापाशी ते वेळे, देव पातले चहूकडोनी. सकळ असुरांसहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करून, दक्षालागी उठवी. संतोषणी कर्पूर गौर, म्हणे आणुनी लावा दक्षाचे शिर. परिते नेदी वीरभद्र, पायातळी रगडिले. म्हणे शिवदेशी दुराचार, त्याचा करीन ऐसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र, जीवा छेदीन तयाची. जो न करी शिवार्चन, त्याचे हस्त चरण छेदीन. जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णुसान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तया ते. सर्वता नेदी मी दक्ष शिर, काय करतील विधी हरिहर. मग मेषशिर सत्वर दक्षालागी लाविले. सजीव करुणिया दक्ष, तीर्थाटन गेले विरूपाक्ष. 12 वर्ष निरपेक्ष, सेवित वने उपवने. महाश्मशानात जे आनंदवन, तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासणी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी, अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची श्री मेनका, तीस पुत्र झाला मैनाक. पर्वत देखा पार्वती कन्या, जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी, जिची प्रतिमा नाही दुसरी. कमळजन्या रुद्रारी, त्यासही दुजी करवेना.
तिचे स्वरूप पाहावया येती सुरभुसुर मिळोनिया, जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्लार खंजन कुरवंडी करावे, नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टीन तुळेजीच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुख्याग्र देखुनी लज्जित होय द्विजराज, कंठी रव देखुनी जिसा माज मुख न द्यावी मनुष्या, परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी, दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती, आदिमाया प्रणवरूपिणी ते झाली हिमनग नंदिनी, अनंत शक्तींची स्वामिनी वेदपुराणी वंदजे. कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी, नखावरून अंगीचा श्वास संपूर्ण ब्रह्मांड फोडून वरी जाय, ब्रह्मादिदेव मुळीहून गर्भी पाळी बाळे तिनी, बोलता प्रकाश पडे सदनी निराळवर्णी कोमलांगी, सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती, पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे, त्या सुवासासी वेदुनी वसंत बोलता गडबडा लोळत, केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली. नंदी सहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी, शिवदर्शना जडकरी हिमनग येता झाला, घालुनिया लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन, यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे, 60 सहस्र लावण्यखानी सवे सवे सखिया जैसा पद्मिनी, तया सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची, द्वारी सुरभिपुत्र रक्षण ध्यानस्ते सदा पंचवंदन, लाविले पंचदक्ष लोचन सदा निमग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघे जण, तारकाक्ष विघ्नाली कमललोचन, तिही घोरतप आचरोन उमारमण अर्चिला, सहस्रदळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती, त्रिनयन सहस्रात एक न्यून कमळ झाले एकदा, तिघेही काढुनी नेत्र कमळे शिवार्चन करीती झाले, मागुती एक न्यून आले मग स्वशिर कमळे अर्पिली, प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले, तारकापुत्र तिघांसी दिदले अपेक्षित वर, झाले अनुवार त्रिभुवनी. तिघांची चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्षण गमनी, दिव्य सहस्र वर्ष पाहता शोधुनी निमिषार्धे एक होती, इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर, त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे, यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी, देव पळविले स्वस्थानाहुनी पिडील धरणी बहुपापे, मग देव ऋषी सकळ मिळोनी वैकुंठपतीस गेले शरण, गरुडध्वज सर्वांसी घेऊन शिवापासी पातला, करिता अद्भुत स्तवन परम संतोषला, पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित, म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत, शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे, तव देव बोलती समस्त आम्हीच जुनी देतो दिव्यरथ, मग कुंभिनी संयदन होत चक्रे निश्चित शशीमित्र, मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ, चारी वेद तुरुंग बळवंत मूर्तिमंत पै झाले, सारथी विदे होत सत्वर लाविले शास्त्रांचे वाग्दोर, पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु, कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र, वैकुंठीचा सुकुमार झाला शेर तेजस्वी, रथी चढता उमानाथ रसातळी चालली रथ, कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढित शृंगाने, मग संयदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून, अपार युद्ध करून त्रिपुरदळे संहारिली, होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संवारिले असुर, परी अमृत कुंडे समग्र दैत्याकहे असती पै, अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य, शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृतकुंडे बुडविली, अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मुडानीपती, दिव्य सहस्र वर्षे झाली एची रीती न लागती पाती कदापि, अंगी लोटला धर्मपूर तेही भीमरथ, गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू पडता अपार, रुद्राक्ष तेथे झाले,
दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेने असुरांसी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर दैत्यासिंहात प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र प्रगट केले चार्वाक शास्त्र. पतिव्रता धर्म मोडुनी समग्र व्याभिचार कर्मे करविली. तेने दैत्यांसी झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून धनुष्य योजिला विष्णुबाण. पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले शस्त्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड, की उभारिला कालदंड. संहारवया विश्वाते, की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांतांची जिव्हा तेजाळ. की ती प्रळय मेघांतली मुख्य चपळा निवडली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्रा ठायी. देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र, सोडूनी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडाडले ते काळी. सहस्र वीजा कडकडती, तैसे धावनली अस्त्रशक्ती. भये व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देव विमाने पळविती, गिरिकंदरी असुर दंडती. एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण, त्रिपुरे टाकली जाळून. त्यात तृतीय नेत्रीचा प्रळयाग्न साह्य झाला तया ते. तिन्ही ग्राम स्नेहसेहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिव स्तवन करीत, चरण धरीत सप्रेमे. त्यावरी त्रिपुरपिता तारकासूर, तेने प्रळय मांडिला थोर. देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुनी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुनी नेत तारकासूर. देवांगना समग्र दासी करुणी ठेविल्या. ब्रह्मा विष्णू सचिवर, करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासूर. मग बोलविली पंचशर, म्हणती तुवा जाऊनी सत्वर. शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचळी तप करी व्योमकेश. मन्मथा तू भुलवी तयास, मग रती सहित कुसुमेश. शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती जेव्हा प्रवेशत, वसंते वने समस्त शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शबरी ध्वज. पाखरे करीती बहु गजबज, शिवध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकवया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातुर, पाठीशी उभी मन्मथाच्या. शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिले मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडिला. निघाला प्रळय वैश्वानर, भस्म केला कुसुम शर. फाल्गुनी पौर्णिमा साचर, काम जाळिला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन, स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासित. शिवाची आज्ञा तेपासून फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रत न पाळी पूर्ण, अवदसा जाण त्या बाधी. ऐसा संवारून पंचशर, विचार करुणी पंचवक्र. तत्काळ उठुनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनात. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पासी शाप दिला होता. की शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा तू. असो इकडे हिमनग कुमारी, शिवप्राप्ती लागी तप करी. सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची. पार्वती तप करी जेवणी, शिव तेथा गेला बटुवेश धरुणी. गायनाचा छंदे करुणी, पुसे भवानी प्रीती तेव्हा. कासया तप करिसी येथ, एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ, आचरे तप येथे मी. बटू बोले दे अवसरी, तू तव हिमनग राजकुमारी. शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण, शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान, भूतगण स्वभोवते. धरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू एकवचन. तुझ योग्य पंचवंदन, वर्णवे सर्वथा. ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिव निंदका होय परता. वदन दाखवी मागुता, परमखळा द्वेषिया.
शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळन व्हावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखुनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर पार्वतीने करुण जय जयकार चरण दृढ धरिले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मागलवलाई अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना झडकरी गेली तेव्हा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजिले षडोपचारे करोनिया अरुंधतीने येऊन भवानी पाहिले अवलोकुन म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मंथ संवत्सर चैत्र मासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छती ब्रह्मदादी सुरगण तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदिसी पाठवणी ते वेळे सर्व देव शिवे बोलविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंद्रे सहित इंद्रावर सावित्री सहित चतुर्वक्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यासहित निघाले सिद्धचारण गृह्यक्य पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकदश रुद्र द्वादशार्क येशनायक पातला आपुल्याला वाहिनी बैसून नवग्रह अष्टनायिका आदि गरुण किन्नर गंधर्व सर्वही एव सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजुनी नेत सकळाते 10,000 योजने मंडप हुबविला ज्याचे तेज अमूप सुवर्ण सदने दैदिप्य जानवसाशी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होती विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी हा हे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हिमाद्री आद्यत्य वगे साहित्य कमलोद्भव स्वये करीत नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यूनते ते नेसे काही असो नवरा मिरवीत गेल्या आपुल्या मंडपात मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचळ करीतसे लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनगबाळी उभी केली पटाआड लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याय निश्चिती कमलासन म्हणतसे असो येथा विधी संपूर्ण दोघा झाले पाणी ग्रहण होमासी करीती प्रदक्षिणा शिवशक्ती ते धवा इतुके याज्ञिक झाले सर्वही परीनोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करीते ते समही पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा वीर्यबिंदू पडत 60 सहस्र वालखिल्य तेथ जन्मलेक्षण न लागता अन्याय देखुनी थोर मदनांतक कोपला अनिवार ब्रह्मयाचे 5वे शिर छेदुनी टाकिले ते दवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्र नामतैपासुनी असो येथा विधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी यावरी सर्व देव मिळूनी प्रार्थिते झाले विश्वनाथा कुंडली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणी जीवविला अंधकपुत्र तारकासुर तेने पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वंचिती 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत परी नोहे वीर्यपात नव्हे सुत या करिता तो तारकासुरे केला अकांत स्वर्ग जाळिले समस्त देव ललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवाशी शरण जाती तवती दोघे एकांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतित वेश
तेने धरिला तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला, देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडूनी भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित, माझे वीर्य धरुनी अद्भुत भिक्षा देई अतिता ते. मग अमोघ वीर्य धरुनी अग्नीसी देत, अंबिका आणून सांडले जेथे वीर्य जाण, रेतकूप झाला तो. तोची पारा परम चंचळ, न धरवे वीर्य कोणा हाती ते जाळ. असो कृशानने वीर्य तात्काळ प्राशन केले ते धवा. अग्नी झाला गरोदर परम लज्जित, हिंडत कांतार तो साही. कृत्तिका परम सुंदर ऋषीपत्न्या देखिल्या, त्या गंगेत स्नान करुनी तापत बैसल्या साही जणी. तव अग्नीने गर्भ काढुनी पोटात घातला साहींच्या, साई जणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती मनी. मग लज्जेने गर्भ काढुनी साई जणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तात्काळ घडले, सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी. कार्तिक मासी तृतीया योगी कुमार जन्मला, महायोगी मयूरवाहन भस्म अंगी उपासित शिवा ते. शिवे निजपुत्र जाणुनी नेऊनी लाविला अपर्णास्तनी, सप्तवर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे. देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र, ऐकता देव समग्र तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्ष होईनी, त्याचे नगर वेढती सुदापाने. पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊनी, सेनापतित्व दिदले संपूर्ण. दिव्यरथी बैसविनी अभिषेकिला कुमार. इकडे तारकासुर सुदापानी युद्ध करीती झोट धरणी. देव त्रासविले दैत्यांनी आले पळूनी कुमाराकडे. स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन, रक्षी तारका सुरापासून शिवनंदन तोषला. देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ, कुमारे धरिले रूप विशाळ. तो तारकासुर धावनला प्रबळ, शिवकुमार लक्षुनी. 33 कोटी सुरवत उभे स्वामींचे पाठीभार, तारका अंगी बळ अपार दशसहस्र कुंजरांचे. तारकासुर अनिवार वर्ष सहायकांचे संभार, स्वामींचे पाठीसी सूर लपती सत्वर जाऊनी. लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिदली सोडून, प्रळय चळपळेसी मागे टाकून मनोवेगे चालली. भयभीत शक्र होऊन करी हरिस्मरण कर जोडून, म्हणे हे इंदिरा मानसरंजन निवारी येऊनी शक्ती हे. ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चाळका, मधुमूर नरकांतका निवारी प्रळय शक्ती हे. वैकुंठीहूनी योगमाया हरीने धाडली लवलाया, तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडली. यावरी तारके बाणांचे पूर, स्वामीवरी सोडिले अपार. मुख पसरुनी शिवकुमार तितुके गिळिता झाला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या, अनिवार्य गती तितुक्या गिळिल्या सहजास्थिती शास्त्रसंख्या वदनाने. कल्पातर रुद्रासमान भयानक दिसे मयूरवाहन, तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी आवळिले. जितुके शस्त्रमंत्र निर्वाण दितुके प्रेरी, तसे चहूकडून प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर स्वयंदेनाहूनी उतरला सत्वर, स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा. ऐसे देखुनी षडानन कृतांत, ऐसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. 7 दिवसपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत, तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी. पायी धरुनी अवलीला चक्राकार भोवंडीला, मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्दटवत. निघोनिया गेला प्राण दुदंबी वाजवी शची रमण, पुष्पे वर्षती सुरगण कर जोडुनी स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार, मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुराचे नगर इंद्र लुटिले समग्र, देवश्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले.
लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वाराणसीस, नमुनी शिवमृडानीस, सुख अपार धिधले. मग झाले मौजी बंधन, सर्व तीर्थे करी षडानन, मग कपाटी पैसला जाऊन, अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत, ब्रह्मचर्य केले आजपर्यंत, आता श्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती, सांग स्त्रिया कैशा असती, म्या देखिल्या नाहीत निश्चिती, कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा, मज सारिक्या स्त्रिया सर्वत्र, ऐकता हासे आले कुमारा, काय उत्तरा बोलत. तुझ सारिक्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी, तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदिमी. ऐसे कुमार बोलून महाकपाटात जाय पळून, मग ते जगन्माता आपण धरू धावणीला तया ते. नाटोपे कुमार ते क्षणी, अंबा दुखे पडे धरणी, जे त्रिभुवन पतीची राणी, वेद पुराणी वंद्य जे. अरे तू कुमारा दावी वदना, आला माझ्या स्तनासी पाना, कोणासी पाजू षडानना, निज वदना दाखवी, घेई तुझे दूध लोणी. म्हणून कुमार वर्मी ते क्षणी, बोले तेव्हा शापवाणी, क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शनाची स्त्री येईल, ती सप्तजन्म विधवा होईल, स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृत्तिका योगी, तो जन्म सभाग्य होईल धनाढ्य, वेदपारंग अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभ समानची. ऋषी विनविती समस्त, भवानी तुझ लागी, तळमळत भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी, आनंदविली शिवभवानी, उभयंताचे समाधान करुणी, मागुती केला पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथा सूत शौनकादिका प्रती सांगत, ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्जा मिलिंद, श्रीधर वरदा ब्रह्मानंद, पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा, आनंद कंदा जगद्गुरु. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, त्रयोदश अध्याय गोड हा.